मुंगळा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी सुरू असलेले आमरण उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर अखेर समाप्त। नमस्कार, मी प्रफुल्ल साठे, आपण पाहत आहात न्यूज दर्पण मराठी। तालुका मालेगाव येथील तहसील कार्यालयासमोर मुंगळा ग्रामपंचायतीचा कथित भ्रष्टाचार प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कार्यवाही व्हावी या मागणीसाठी सुरू असलेले उपोषण दिनांक 10 जून 2026 पासून अखेर आज दिनांक 12 जून 2026 रोजी समाप्त करण्यात आले। ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी व्हावी व संबंधित बेजबाबदार अधिकारी यांना कायदेशीररित्या तुरुंगाची हवा द्यावी या प्रमुख मागण्या त्यांनी प्रशासनासमोर मांडल्या होत्या। आज दुपारी तहसील कार्यालयासमोर प्रशासन व उपोषणकर्त्यांमध्ये चर्चा पार पडली। त्यानंतर उपोषणकर्ते विशाल बबन मोरे यांनी उपोषण मागे घेतले। यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी न्यूज दर्पण मराठीशी बोलताना कथित भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी होऊन प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली। यावेळी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता पुढील चौकशी व कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सदर समिती ही दिनांक 15 जून 2026 रोजी ग्रामपंचायत मुंगळा येथे चौकशी करण्याकरता येणार आहे। तोपर्यंत पाहत राहा न्यूज दर्पण मराठी। याच्या आधी मुंगळा ग्रामपंचायतची चौकशी झाली होती, परंतु कायदेशीर कारवाई चौकशी दरम्यानचे दोषी आढळले त्यांच्यावरती झाली नाही, म्हणून गेल्या 3 दिवसापासून ते पुन्हा या ठिकाणी उपोषणाला बसले। उपोषणाला बसल्याच्या नंतर प्रशासनानं त्याची दखल घेतली। या तालुक्याचे व्हिडिओ कंकाळ साहेब आणि तहसीलदार गुंडे साहेब आणि करंगळे साहेब आणि गावकरी मंडळी, गावचे सरपंच वगैरे सगळ्यांनी या उपोषणामध्ये सहभाग नोंदवला आणि प्रशासनानं त्यांना पुन्हा आज लेखी दिलं की लवकरात लवकर चौकशी पूर्ण करून दोषींवरती कायदेशीर कारवाई केली जाईल। सामान्य नागरिकांना कोणत्या अडचणी येत होत्या? सामान्य नागरिकांना असं बघितलं तर 8,000 अडचणी होत्या किंवा जे बांधकाम व्हायचं किंवा विकास कामं व्हायचे त्याच्यामध्ये कुठेतरी अफरातफर किंवा विष्णू दर्जाचे जे कामं होते, घरकुल असो किंवा इमारतीचे कामं असो, वीर अनुदान असो, रस्त्याचं अनुदान असो, हे व्यवस्थित होत नव्हते। त्याच्यासाठी मी तो आवाज उठवला होता आणि मला गेल्या 9 महिन्यापासून त्यांनी अहवाल दिला की बाबा तात्कालिक सरपंचानी ग्रामसेवक त्यांनी कसून केलेलं आहे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई होती। त्यांनी अजून आजपर्यंत काही केलं नव्हतं। त्यामुळे मी गेले 3 दिवसापासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता आणि ते साध्यही केलं। आज भुतेकर साहेबाच्या माध्यमातून ते उपोषण मी मागे घेत आहे आणि मला त्यांनी तसं ग्वाही दिली, आश्वासन दिलं की बाबा गुन्हेगारावर लगेच आरोपीवर